छत्रपती शिवाजी महाराज की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, गौ माता की जय, संत गाडगे बाबा की जय, हर हर महादेव। आज भारत स्वातंत्र्य होऊन 75 वर्षे झाले, तरीसुद्धा आज भारताला खरा इतिहास माहीत नाही आणि ज्या राष्ट्रपुरुषांनी खऱ्या चळवळीचा ज्या ज्या क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे त्या त्या क्षेत्रांना त्यांना प्राधान्य देणे ही काळाची गरज आहे। कारण राष्ट्रसंत गाडगे बाबा यांनी पूर्ण आपलं जीवन स्वच्छतेसाठी अर्पण केलेलं होतं आणि खरी स्वच्छता मोहीम मनाची, बुद्धीची व स्वच्छतेचा अभियान राबवलं आहे ते संत गाडगे बाबांना राबवलं आहे। आणि आज या देशामध्ये कुठेतरी त्याला वेगळं वळण देत आहेत आणि ज्यांचं काही संबंध नाही स्वच्छतेसाठी त्यांचं फोटो आज नोटीवर आहे आणि त्यांचा चष्मा आज स्वच्छ भारत अभियानात नेहमी दाखवतं। का चष्म्याने काही स्वच्छता केलेली आहे का, हा मोठा प्रश्न आहे। खरं तर संत गाडगे बाबांनी झाडू घेऊन पूर्ण भारतामध्ये काम केलेलं आहे आणि अशा राष्ट्रसंतांना लोक आज विसरत चाललेले आहे आणि कुठल्या तरी वेगळ्याच दिशाहीन करण्याच्या मार्गाने राज्य सरकार व केंद्र सरकार जी स्वच्छता मोहीम राबवते ते योग्य नसून तिथं राष्ट्रसंत कर्मयोगी गाडगे बाबा यांचाच फोटो कोणत्याही स्वच्छतेच्या अभियानावर छापावा आणि तसेच भारताचं जे चलन आहेत नोटीवर तिथेसुद्धा राष्ट्रसंत गाडगे बाबा यांचाच फोटो असलं पाहिजे झाडूसहित। कारण झाडूने स्वच्छता केलेली आहे, चष्म्याने स्वच्छता केलेली नाही। चष्म्यामध्ये स्वच्छ भारत दाखवतात ही निव्वळ चुकीची गोष्ट आहे आणि अशा दिशाहीन करण्याचा जे इतिहास आज या भारतामध्ये गेले अनेक वर्षापासून चालत आहे हे कुठेतरी योग्य नसून याला कुठेतरी कायापालट झालं पाहिजे आणि हे होणं हे काळाची गरज आहे। म्हणून तमाम जनतेला माझं आव्हान आहे की याच्याविषयी आवाज उठवा। छत्रपती शिवाजी महाराज की जय, संत गाडगे बाबा की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, तुकाराम महाराज, हर हर महादेव।